कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। रायगड जिल्ह्यातल्या पेण तालुक्यात विद्युत पुरवठा खंडित होण्याचा प्रकार वारंवार घडतोय। यामुळे जनता अगदी कंटाळून गेली आहे। लोकप्रतिनिधींचं एमएससीबी अधिकाऱ्यांवर अंकुश राहिला नसून अधिकारी सुस्तावलेत। वेळेवर बिल वसूल केले जातात, पण लाईट गेल्यावर वेळेवर लाईट येत नसल्यानं माजी जिल्हा परिषद सभापती संजय जांभळे यांनी पत्रकार परिषद घेत संताप व्यक्त केला आहे। 7 दिवसात विद्युत पुरवठ्याची कामे झाली नाहीत तर पेण येथील विद्युत महामंडळाच्या कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात येईल असा इशारा संजय जांभळे यांनी दिला आहे। 2-4 महिन्यापूर्वी मी चालीवर गेलो होतो। 6 महिने पोल असा वाकडा होऊन पडला होता आणि फक्त तिथे हातच लावायचं होता आणि कोणीतरी स्वर्गवासी व्हायचं होतं। तिथे आमचे माननीय पत्रकार होते विजय मोकल, त्यांनी वस्तुस्थिती बघितली आणि ज्या वेळेस लोकांना त्या प्रश्न मी विचारला स्मशानावर, तर लोक म्हणे साहेब आम्ही 6 महिने पाठी लागलो, कोणीही लक्ष देत नाही। शेवटी त्या भर पावसामध्ये त्यांना दम देऊन तिथे दिवसभरामध्ये पोल लावून घेतलं स्वतः। आमची जनता पण मिलमिलीत झालेली आहे, प्रश्न पण वाऱ्यावर सोडून दिलेले आहेत। करा नाही तर ठेवा, आम्ही भोगायला तयार आहोत। पण जनतेला पण माझा प्रश्न आहे की तुम्ही आता गप्प बसू नका। ही कालाची गरज आहे, ही कालाची गरज आहे। कारण ह्या एमएससीबी वर जर आपण मोर्चा नेला नाही तर एमएससीबी जो पारंपरिक त्यांचा जो त्यांनी व्यवसाय मांडलेला आहे तो व्यवसाय ते कायमचा चालू ठेवतील। की ह्यांचे टक्केवारी नाही, जर 1 महिन्याचा बिल जर भरला नाही तर ह्यांची टक्केवारी चालू होते, त्याला व्याज चालू होते। व्याज पण असा आक्रम टिकले असतोय की हे गोरगरिबाला कळत नाही। आणि खरंच सांगतोय की एमएससीबीच्या अधिकाऱ्यांनी सुधारावं, नाहीतर येत्या 7 दिवसात त्यांना अल्टिमेटम देतोय। जर ही लाईट अशीच जर लोकांची जात असेल, असाच जर लोकांवर अंधकार पसरत असेल तर 7 दिवसानंतर आम्ही भव्य मोर्चा हा पेण कार्यालयावर घेऊन जाणार आहोत आणि मग जे काय होईल त्याला जबाबदार एमएससीबी बोर्ड राहील।